हॅलो एव्हरीवन, आपल्या अकॅडमीमध्ये मी हळद रिमूव्ह कशी करायची आणि पॅच वर्क कसं करायचं आहे, टचअप कसं करायचं आहे, हळद कुंकूचा टचअप कसा करायचा आहे, हे सगळं स्टुडंटला दाखवलेलं होतं. तर इथे तुम्ही बघू शकत असाल, सगळ्या स्टुडंटनी खूप भरभरून हळद लावलेली आहे ह्या स्टुडंटला. आणि इथे मी पूर्ण हळद काढून दाखवलेली आहे. तर ही जी हळद त्यांनी लावलेली होती ती मेकअपवरती नव्हती, नॉर्मल फेसवरती हळद लावली होती. तर ती कशी काढायची आणि जर फेसवरती मेकअप असेल तर मेकअपच्यावरती हळद लावली असेल तर ती कशी काढायची, हे सुद्धा मी स्टुडंटला सगळं दाखवलेलं होतं. तर पॅच वर्कमध्ये हळद असेल तर ती कशी काढायची हे पण मी स्टुडंटला दाखवलेलं आहे. हळद कुंकू लावलेलं असेल खूप सारं, किंवा हळद कुंकूचा टचअप कसा करायचा. हळद कुंकू लावलं असेल तर पूर्ण मेकअप काढायची गरज नसते, फक्त पॅच वर्क करायचं असतं. तर ते कसं करायचं हे पण मी माझ्या स्टुडंटला डेमोमध्ये दाखवलेलं होतं. तर याबरोबरच आपण मेकअप, हेअरस्टाईल, साडी ड्रेपिंग, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, मार्केटिंग, एअरब्रश मेकअप, HD मेकअप, ब्रायडल मेकअप, मॅच्युअर स्किन मेकअप, प्रॉब्लेमॅटिक स्किन, ग्लास स्किन, ड्रॅग प्रूफ, वॉटरप्रूफ मेकअप, हे सगळ्या प्रकारचे मेकअप शिकवतो. डस्की स्किन असेल तर कसा मेकअप करायचा, विटिलिगो स्किन असेल तर कसा मेकअप करायचा, हे आपण सगळं नॉलेज देतो. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर वरती दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमची सीट बुक करू शकता.